राज्यात होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका अखेर 2 वॉर्डांचा एक प्रभाग पद्धतीनेच घेण्याचा निर्णय आता स्पष्ट झाला आहे। येत्या 2 दिवसांमध्ये याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने 4 वॉर्डांचा एक प्रभाग करून महापालिका निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू केल्याने धास्तावलेल्या नगरसेवकांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडलाय। महापालिका निवडणुकांसाठी उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करून यापुढे वॉर्ड पद्धतीने निवडणुका घेण्यात येतील असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या एका कार्यक्रमात केलं होतं। मात्र त्यासाठी विधिमंडळात कायदा संमत करणं शासनाला भाग होतं। या निर्णयाला राजकीय पक्षांचा विरोध लक्षात घेत हा कायदा मंजूर होणं अवघड होतं। या सर्व बाबींचा विचार करून अखेर 2 वॉर्डांचा एक प्रभाग या बांधणीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेतल्या तर या निर्णयामुळे कुठल्या पक्षाला फायदा होईल हे आत्ता सांगणं जरी कठीण असलं तरी सध्याच्या स्थानिक नगरसेवकांना याचा फायदा होईल हे मात्र निश्चित आहे। या निर्णयाचा आमच्या प्रतिनिधीने विशेष आढावा घेतला। आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आता 2 वॉर्डाचाच एक प्रभाग होणार हे स्पष्ट झालेलं आहे। याबाबतची अधिकृत घोषणा येत्या 2 दिवसांमध्ये केली जाईल असं देखील सूतोवाच सरकारकडून करण्यात आलेलं आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये कदाचित 4 वॉर्डाचा एक प्रभाग असू शकतो असं सूतोवाच केलं आणि खऱ्या अर्थाने विद्यमान नगरसेवकांच्या आणि इच्छुकांच्या पोटामध्ये गोळा आला। जर का 4 वॉर्डामध्ये मिळून एक जर प्रभाग झाला असता तर नेमकं कोणी किती काम केलंय आणि आपला मतदारसंघ कुठला, आपले मतदार कुठले याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता। मात्र अखेर विधिमंडळामध्ये हा कायदा संमत करावा लागला असता आणि त्यासाठी कुठल्याही राजकीय पक्ष तयार नव्हता। यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने निश्चित अशी भूमिका घेतली नसली तरी मनसे, रिपाई आणि शिवसेनेचा मोठा विरोध होता आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अखेर 2 वॉर्डाचाच एक प्रभाग करण्याचं सरकारकडून निश्चित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता रणधुमाळी निवडणुकीची खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे, कारण इच्छुकांना आणि स्थानिक नगरसेवकांना आपले मतदार कोण हे स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुकीचं बिगुल वाजायला सुरुवात होतीये। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभसह नेहा सराफ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे।